नमस्कार, मी वैष्णवी माईंगडे. हिंदुस्तान पोस्टमधील नवरात्र विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पावित्र्य आणि मांगल्य जपणारा पारंपरिक उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. दरवर्षी भारतातील विविध राज्यांच्या प्रथा आणि परंपरेनुसार नवरात्र ठिकठिकाणी विविध पद्धतीने साजरी केली जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 9 राज्यांमध्ये नवरात्रोत्सव अनोख्या पद्धतीने कसा साजरा केला जातो याविषयी जाणून घेणार आहोत. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त दांडिया रास प्रसिद्ध आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे गरबा. हा नृत्य प्रकार सादर करताना लोक रंगीबेरंगी पोशाख परिधान करतात. गुजराती महिला आणि पुरुष जोडीने गाण्यांच्या चालीवर बासरी आणि इतर वाद्यांसह गरबा सादर करतात. दांडिया, छडीरास आणि गरबा ही येथील प्रसिद्ध नृत्यशैली आहे. गोलाकार वर्तुळात फेर धरून गरबा रास किंवा दांडिया खेळताना सुंदर देखावा तयार होतो. मातीच्या घटाला गरब्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवात दुर्गा पूजा केली जाते. यासाठी दुर्गा देवीच्या उत्कृष्ट मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्ती आकर्षकरित्या सजवल्याही जातात. दुर्गा देवी 10 दिवसांसाठी तिच्या माहेरी पाहुणचारासाठी आलेली आहे असे मानण्याची येथे प्रथा आहे. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी दुर्गा देवीच्या मूर्तीचे मोठे पंडाल येथे सजवले जातात. बंगाली समाजात पंचमीपासून श्री दुर्गा देवीची पूजा सुरू होते. दशमीच्या दिवशी सिंदूर होली म्हणजेच सिंदुराची होळी खेळून तिला निरोप दिला जातो. कोलकातामध्ये दुर्गापूजेला खूप महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात येथे कलात्मक सजावट पाहायला मिळते. मंडपांची सजावट भव्य दिव्य स्वरूपात केली जाते. दुर्गापूजा उत्सवाकरिता कोलकाता शहर ओळखले जाते. या दिवसात उत्सवादरम्यान स्त्रिया पारंपरिक साड्या परिधान करतात. नवरात्रोत्सव हा इथला सांस्कृतिक उत्सव आहे. आता वळूया महाराष्ट्राकडे. आपल्याकडे नवरात्रोत्सव उत्साहाने साजरी केला जातो. मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्ये टाकून त्यामध्ये 9 दिवस मातीचे घट किंवा कलश मांडून त्याची पूजा करतात. स्त्रिया आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून त्यांना नारळ, सुपारी, विड्याची पाने भेट देतात. रात्रीच्या वेळी देवीसमोर गोलाकार वर्तुळात गरबा खेळला जातो. महाराष्ट्रातील नवरात्रीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भोंडला. भोंडला, हादगा किंवा भुलाबाई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळात एका पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवती फिरत गाणी म्हटली जातात. गाणी झाली की खिरापतीला काय ग असे म्हणत एकमेकांची खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तिखट की गोड या प्रश्नापासून हा खेळ सुरू होऊन मग एक एक प्रश्न विचारत खिरापती ओळखल्या जातात. कर्नाटक येथे शाही पद्धतीने दसरा साजरा केला जातो. त्याला मैसूर दसरा असेही म्हणतात. या सणाला कन्नडमध्ये नादहब्बा असे म्हणतात. शाही मिरवणुका, टॉर्च लाईट परेड आणि संगीत कार्यक्रमांचा समावेश भव्य पद्धतीने आयोजित केला जातो. कर्नाटकातील नवरात्रीत गॉम्बे हब्बा म्हणजेच बाहुल्यांच्या खेळाची परंपरा अलौकिक आहे. नवरात्रोत्सवात येथील घरे बाहुल्या आणि मूर्ती यांनी सजलेली असतात. स्त्रिया पारंपरिक गाणी गातात. येथे नवरात्री म्हणजे सांस्कृतिक उत्सव आणि कथाकथनाचा काळ असतो. तामिळनाडूमध्ये नवरात्री गोलू प्रदर्शनासह साजरी केली जाते. घरे बाहुल्या आणि मूर्तींनी सजवली जातात. येथे कथा सांगण्याची, संगीताची आणि अतिथींना कला पाहण्यासाठी आमंत्रित करण्याची पद्धत आहे. या उत्सवात सहभागी होणारे भक्त शरीर, मन आणि आत्मा यांची अत्यंत शुद्धता राखून वीरधाम म्हणजेच उपवास पाळतात. देवी काली, राजे, त्याचबरोबर माकडे आणि भिकारी यांसह विविध खगोलीय देवतांच्या कथा मुखवट्यांसह सादर करण्याची येथे प्राचीन प्रथा आहे. बिहारमध्ये दुर्गा देवी आणि महिषासुराच्या कथेवर आधारित नवरात्री साजरी केली जाते. बिहारमधील दुर्गा पूजा साजरी करण्याचा महत्त्वाचा विधी म्हणजे कन्यापूजन.
नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी येथे मुलांना खाऊ खायला घातला जातो. तसेच श्री दुर्गा देवीची सर्वोच्च शक्ती म्हणून स्तुती करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठणही केले जाते. पंजाबमध्ये नवरात्री अगदी अनोख्या पद्धतीने साजरी होते. पंजाबी लोक पहिले 7 दिवस उपवास करून देवी शक्तीचे नमन करतात. 8व्या दिवशी अर्थात अष्टमीला 9 तरुणींचा कांजिका म्हणजेच भंडारा आयोजित करून उपवास सोडण्याची येथे प्रथा आहे. केरळ येथे सरस्वती पूजन, ज्ञान आणि कलांची पूजा करत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. केरळमध्ये नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस महत्त्वाचे मानले जातात. 2 दिवसीय पूजेमध्ये ज्या प्रथा पाळल्या जातात त्यातील सुरुवातीचा दिवस म्हणजे पूजा वैभव. दुसऱ्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि देवीच्या मूर्तीसमोर पुस्तके, उपकरणे मांडली जातात. शेवटच्या दिवशी पूजा एडप्पू म्हणजेच पूजेवेळी देवीसमोरील मांडलेली पुस्तके, उपकरणे काढून त्याचे उद्यापन केले जाते. भारतातील विविध राज्यांमध्ये नवरात्र कशी साजरी केली जाते याची ही छोटीशी झलक. भारतात विविध आणि अनोख्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या आपल्या पारंपरिक उत्सवाचा आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळाला असेल. नवरात्री खऱ्या अर्थाने राष्ट्राला विविधतेतून एकत्र आणते. आपण दरवर्षी हा सण अधिकाधिक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. परंपरा आणि विविध चालीरीतींची ओळख हे या उत्सवाचे समृद्धतेचे प्रतीक म्हणावे लागेल.